या भाडेवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं चांगलाच आक्रमक पवित्रा आज घेतला असं दिसून आलं। आज राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसनं रेल रोको केला। अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी झाली। नवी मुंबई, मालाड, नागपूर या ठिकाणी रेल रोको आंदोलन आज करण्यात आलं। उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मालाड इथं रेल्वे दरवाढीच्या विरोधात आंदोलन झालं। यावेळी ही भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आणि जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। मतदारांचा भ्रमनिरास झाला असा आरोप काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला। तर या दरवाढीच्या विरोधात मनमाड मध्ये देखील काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं। बंगलोर हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखून ठेवली। त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। अर्धा तास हे आंदोलन चाललं। रेल्वे सुरक्षा बलानं कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन यावेळी मार्ग मोकळा केला। आणि जाऊया नांदेडमध्ये, कारण तिथे देखील भाडेवाढी विरोधात काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं। काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र या रेल रोकोला दांडी मारली। 1 तास रेल रोको करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं, पण प्रत्यक्षात फक्त 10 मिनिटं तपोवन एक्सप्रेस रोखून आंदोलन गुंडाळण्यात आलं। आपण प्रत्यक्ष सहभागी होत नसलो तरी आपल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं। रेल्वे भाववाढीच्या विरोधात आज काँग्रेसतर्फे उस्मानाबादमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी पंढरपूर निजामाबाद रेल्वे तब्बल 20 मिनिटं रोखून धरली। पक्षाचे माझे सर्व कार्यकर्ते तिकडे होते, पक्षाचे कार्यकर्ते ना, आमच्या सूचना होत्या आणि म्हणून सर्व कार्यकर्ते मनापासून सर्व आंदोलनाचा भागात आहे। माझं व्यक्तिगत त्याच्यामध्ये विषय कुठे आहे? आमचं मी बोलतो ना इथे, मी जाहीरच बोलतो ना इथे। आम्ही तर सभागृहात आमच्या वतीने विषय मांडलोच ना। पण या आंदोलनांमुळे दरवाढ मागे घेतली असली तरी साखर, इंधन या दरवाढी विरोधात काँग्रेस आंदोलन कायम सुरू ठेवेल